गावी आलेली आहे, तुम्हाला तसं समजलं आहे. तर बघा गावी आले एवढा पाऊस पडतो, पुण्याला पण बघा आगाव लेकरं बघा आमचे. तर तुम्हाला दाखवते एवढा पाऊस आहे, एवढा मस्ती चालू आहे, पाणी गळतंय घरानी. चला बघूया पत्रापारची काय माझी खिडकी पाय बघा किती सुंदर आहे. चला कसलं पाऊस आहे, मजा वाटते आहे ना रे. कसं वाटतं पावसात? आमचे लेकरं नाही बोलत काही. चला बघा बारिश 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 बारिश. तर कसला पाऊस आहे बघा. वाव, एकच नंबर व्ह्यू आहे बघा. हे बघा आणि इकडं हे बघा लेकरं आमच्या पत्र्यातून पाणी पडतंय ना. गरीबी हो गरीब वाईट असते. तर बघा एवढं पाणी पडतंय. आमची लेकरं ह्या पावसाची मजा घेत आहेत. आणि हे बघा आमच्या घरामध्ये टप बिप हे बघा असं असते. गरिबी समजलं का? ह्या अशा दिवस काय माहिती अशा परिस्थितीतून आम्ही दिवस काढतो. पण दिखावा नो आहे ते आहे रिअल. आणि जास्त काय आमिर नाही बघा आमचं घर कसं करतंय. आणि इकडं बघा घरामध्ये झोपलेत सगळे. तर चला तुम्हाला नंतर दाखवते. पाऊस येतोय विजा कडकडताय. बघा आता इकडं बापले की जेवत आहे आणि पाणी कसं घेतलंय बघा. पप्पासोबत आमच्याकडे पाऊस काय थांबायचं नाव नाही. आधी भुका लागायला आमच्या. मी अशी डाळ आणि चपाती घेऊन खाते. अशी जाम भूक लागली. पाऊस काय थांबा काय. हे बघा तिकडं मस्त असं पाऊस 3 तास झाला. बाबा काही थांबत नाही. 15 दिवस झाले पण आता लागोपाठ 3 तास थांबलाय. आणि असा पाऊस तुम्हाला सांगते माझ्या घरात पाणी बघा. हे बघा अरे कसं स्वयंपाक करायचा कसं खायचा. माझी आई बघा तिथे झोपली. आणि आता मला मूड झालाय आंबे खायचा. तर माझ्या पप्पांनी बघा कसे मस्त मस्त आंबे आणलेत. काल आम्ही रसपोळ्या पण करून खाल्ल्या. आता म्हटलं मस्त असं आंबे खाऊ टोपलं भरून. हे बघा आहे का तुमच्या गावाकडं असं बघा. आम्ही पुण्यात असून गावी येऊन अशी मस्त मज्जा करत आहोत. हे बघा कसं सुकवलंय गावाकडचं म्हणजे बापरे वाव. हे बघा असं भाजीपाला माझे पप्पा घेऊन आलेत. चला मस्त असे आंबे खाऊया आता. इधर चाय उबल रहा है, उधर बारिश गिर रही है. बघू शकता यार काय सांगायचं. आमचं घर बघा आमच्या आईनं कसं खड्डे खोदलेत पाणी जायला. आणि हे काय पाणी काय थांबायचं नाव बघा. काल थोडासा पडला पण आज एवढा कंटिन्यू बघा. तुम्हाला सांगते सगळ्यांच्या घरात पाणी घुसायला लागलं. हे बघा लय खराब मूड झालं बघा पावसाने. शांतीनं राहायचं म्हणले तर बघा माझ्या आईचं काय कुटाने चालूच असतात पाण्यामध्ये. हा का थांब बघते जर चहा या चहा पी पहिलं. थंडगार पाण्यात भिजत असते. जाऊ दे राहू दे आता काय करायचं बघा. चहा बनवतोय मस्त या प्यायला आल्याचा चहा. आणि बघा या गावकडची चायपत्ती एवढा छान टेस्टी चहा होतो ना. तर माझ्या पप्पांना खूप तलब झाली चहाची. माझ्या भावाला लाईला द्यावं गरम गरम करून. मोठा असणं खूप अवघड आहे तर का. छोटंच पाहिजे बाबा. खरंच छोटंच पाहिजे मोठं नाही पाहिजे. मी छोटीच पाहिजे होते घरामध्ये बरं का. मोठी जबाबदारी असतात लय मोठ्या. चला आता चहा उकळलाय असं मस्त. अरे बघा गावाकडचा असा हाला असतंय. चहा दुधामध्ये किडा पडला. जाऊ द्या गावाकडं चालतं काय पण. हे बघा झाला आपला इकडं मस्त चहा. मी देते पप्पाला चहा. बांधून द्या त्याला चपाती खाऊन जातो. गाडीमध्ये कुठं जेवणार आहे. त्यांना बोलव आई चहा प्यायला पोरांना.
बघा माझ्या पप्पांनी मासे आणलेत. मासे पप्पा ते साल्ट काढायचं बघा, ते नाहीत का या ही काय आहे बघू. आज माझे पप्पा मासे बनवणार आहेत. पप्पा हे बघा, मी तर ते आणलं होतं ना, मला ते वास येते म्हणून पाण्यात घालून ठेवलं होतं मी. मायडीला येते करायला, मला नाही येत. तळून फोडणी देणार आहेत का? मी वाटून ठेवते, तुम्ही फुलणी द्या. घरकुलची पुडी आणायला लागेल मग. हाय का लगेच तयार असतो हे तर पावसात भिजायला. पुन्हाकड त्याने नेले 100 रुपये होते माझ्याकडे. आता नाही, माझ्याकडे पैसेच नाही. बाल्या मामाकडून घे आण जा, मी इकडे मसाला वाटते. हे बघा आमच्या घराच्या बाजूला एवढी सारी शेती आहे, सगळी भिजली. एवढं पाणी वाहत होतं, आता गेले बरं का. लई पाऊस येत होता. तर चला माझी आई भाकरी करते, पप्पानी भाजी केले, दाखवते ना. आजचा ब्लॉग एंड करते. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा काय माहित पप्पानी 10 मिनिटातच भाजी केलेत. होय आई 10 मिनिटातच केलेत. आई आता भाकरी करणार आहे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.